आम्ही हॉस्पिटल आलो आणि नमस्कार मित्रांनो, आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. तर आता वाजले 9:17 आणि बघा मम्मीने मस्तपैकी गरम गरम पोहे बनवून दिलेले आहेत. त्यात शेंगदाणे वरतून टाकलेत मी आणि बघा आपलं लिंबू. तर आता मी नाश्ता करतो, आपला ब्लॉग कंटिन्यू करूया. माझे पोहे तर खाऊन दिलेले आहेत आणि आता मस्तपैकी घेतल्या मी चहा गरम गरम आणि बाहेर एकदम भारी वातावरण झालेलं आहे. हे बघा आता 11:01 आणि मम्मीसाठी आपल्याला दवाखान्यात जायचं आहे ना मम्मी. ते विचारपूस करायची आहे कसं काय किती खर्च येईल ऑपरेशनसाठी माझ्या मम्मीच्या. तर आता जाऊयात. आणि तुम्ही विचार करत असाल गीत केल्यावर हा तयार कसं झाला. तर आज आपण आंघोळीला सुट्टी दिली आहे आणि फक्त कपडे घालून रेडी झालेलं आहे. आणि आपल्याकडे एक आरसा पण आहे बघा. मम्मीकडे बघा किती आरसे आहेत. साडीला पूर्ण आरसेच आरसे. चला जाऊयात मस्तपैकी. अजून काही घ्यायचं नाही ना. आता झाले आपलं. आता पप्पा तर गेले तर खालती. आधी आमच्या गावाकडले एक पाहुणे आहेत म्हणजे माझ्या मामीचे भाऊ आहेत, त्यांच्यासाठी पण जायचं दवाखान्यात. त्यांचं पण ऑपरेशन होतं ना. तर मग आता मी कुलूप लावतो, आपलं ब्लॉग कंटिन्यू करूया. कुलूप तर लावून दिला आहे आणि मस्त त्यांच्यासाठी डब्बा पण घेतलेला आहे म्हणून मम्मीने. काही चपाती आणि भाज्या घेतलेल्या आहे ना मी. आणि आम्ही तर नाश्ता पण करून निघलो असेल म्हणून काही नाही. हवाच गार सुटलेली आहे. पप्पा पण तिथे उभारले. आम्ही नेरूळसाठी तर निघलेलो आहे हॉस्पिटलला जायला. The sun is shining bright like a colorful aurora. It paints the world in hues of orange and white and more. I'm gonna start packing my bag. I'm leaving all worries behind. Let's go, I need to get my own summer style back. The breeze is playing soft through the palm trees loft. Seen it whisper secrets of each land. The sound of the waves lapping on the beach is like a pleasant melody. Soothe my heart's troubles. Windows down with the wind in my hair. I feel so free. Oh, it's the smell of summer. My summer trip. Take me away, all worries to a place where my heart can play. Under the stars, by the ocean shore, by the vast grasslands. Oh, it's the smell of summer. Cove, I build a sandcastle high. I touch the summer sky. I sit around a fire, share stories that will never tire. I found the feeling of summer. आम्ही तेरणा हॉस्पिटलवर पोचलेलो आहे. आम्हाला या हॉस्पिटल जायचं नाही आहे, दुसऱ्या हॉस्पिटलला पण जायचं ते मला पण माहिती नाही. तर पप्पा गेलेले आहेत फळं आणायला. त्यांच्यासाठी काही फळं गेलं. पुढे त्यांचं ऑपरेशन आहे म्हणून मग आणि पप्पाने ती गाडी पार्किंग सर्व गाड्या लावलेल्या आहे पार्किंगने. आपली गाडी हां. आणि बघा हे तेरणा हॉस्पिटल. आणि तेरणा हॉस्पिटलच्या साईडला आहे तेरणा कॉलेज. आणि बघा मोबाईल वगैरे
बघायला आले. आणि इथं वाटतं महानगरपालिका नाही मुंबई महानगरपालिका आहे बघा. हे बघा असं काय रस्ता आहे. आणि इथं जवळच आपलं शिवचं मॉल आहे. मी बोलतोय शिवच्या मॉलला जावं. ओके मम्मी पप्पा तर जवळ ना पण बघू आपण एकटं पण जाऊन येतो कोणत्या मित्रासोबत मस्त मजा फिरणं हॉस्पिटल आपले त्यांना बसण्यासाठी दवाखान्यामध्ये ते मोबाईल अलाउड नाही असं मुलीकडनं. मग हॉस्पिटलनं आलं बाहेर आल्यावर मग आपला कंटिन्यू करू. तर मित्रांनो आम्ही हॉस्पिटल तर आला पेशंटला भेटून आणि आता चालल्यात आम्ही खांदा कॉलनीला. पहिले होतं आम्ही नेरूळला आता तिथून चाललं खांदा कॉलनीला. ठोंबरे हॉस्पिटल आहे. The sun is shining bright like a colorful aurora. It paints the world in hues of orange and white. आम्ही हॉस्पिटल बसलेलं आहोत. वरती हॉस्पिटल नाव आहे. आणि मम्मी आम्ही चालला हॉस्पिटलला. मम्मीचं ऑपरेशन काय माझ्या आणि इथं एकदम खूप वेळ असतं. तुम्हाला वाटणार का नाही दवाखाना आहे इथं एकदम वरती दवाखाना खूप असतं. इथे हॉस्पिटल आम्ही आलो आणि मॅडमांना सुट्टी होती म्हणून फक्त पाहिजे पाऊस पण यायला. चला आम्ही हॉस्पिटलमधून तर आलेलो आहेत मम्मीला आणि आता घरी चालले आहेत. ते बघा त्या बिल्डिंगांच्या पाठी बघा डोंगर आहेत आणि डोंगर एकदम भारी ढगा इथले आले बघा. The sun is shining bright like a colorful aurora. It paints the world in hues of orange and white and more. I'm gonna start packing my आणि या म्हणजे पावसाळ्यात डोंगरावर गेले तर एकदम भारी वाटतं सगळं. The sun is shining bright like a colorful aurora. It paints the world in hues of orange and white and more. I'm gonna start packing my bag. I'm leaving all worries behind. Let's go. I need to get my own summer style back. The breeze is playing soft through the palm trees loft. Seen it whisper secrets of each land. The sound of the waves lapping on the. आता मी जरा समोर आले बसायला कारण की जरा पाठीमागा कंटाळून आता समोर आले बसायला. आणि पाऊस पण आलाय थोडा रिमझिम यायला लागलाय. आणि बघा काळे काळे ढग. आता रविवार आहे आणि मेन आज पाऊस यायला. आज सर्वजण रविवार आहे म्हणून कुठं फिरायला जातात. तुम्ही बघितलं की खांदा कॉर्नर पाऊस यायला लागला. आणि या साईडला बघा या साईडला पण थोडाच आलता बंद झाला पूर्णपणे बंद झाला. मित्रांनो आता आम्ही आलो घरी गेटापाशी. आता आम्ही चढायला लागलो. आता 3:27 आणि आम्ही घरी तर आलो बघा मस्तपैकी. आता जेव्हा घेतलेलं भूक लागलेली सकाळी नाश्ता करून गेलतो फक्त. आणि बघा 2 चपात्या घेतल्यात आणि शेंगदाण्याची चटणी आणि मेथीची भाजी. तर आता मी जेवतो मग आपला ब्लॉग कंटिन्यू करेल.
आणि आता जस्ट जेवण झालं, चटणी करायची तिखट झाली. आता मस्त आपल्या कलेक्शनमधले एक कॅडबरी घेऊ. बघा तर आता मी कॅडबरी खातो आणि आपला ब्लॉग कंटिन्यू करूया. आता वाजले 6:53 आणि आज जरा चहाला उशीर झाला, कारण की कॅडबरी विडूर खाल्ली आणि थोडा आराम केला. बरं म्हणजे दिवसभर प्रवास केला, थकवा पूर्ण गे. आता चहा पिऊया. हे बघा बाहेर आठवड्याच्या लाईटी पण चाललेल्या आहेत, एकदम भारी वाटेल. The sun is shining bright like. आता आपल्या आवडीच्या जागेवर जाऊया, कारण चहा पण पिऊन झालेला आहे आणि हवा तर सुटलेली आहे इथं एकदम गारगार आणि वातावरण तर एकदम भारी बघण्यासारखं झालेलं आहे. हे बघा तुम्ही पण बघून घ्या. Worries behind, let's go. I need to get my own summer style back. The breeze is playing soft through the palm trees loft. Seen it whisper secrets of each land. The sound of the waves lapping on the beach is like a pleasant melody. खूप दवाखाने फिरलो आणि तिथे त्या पाहुण्यांना बघायला गेलो ना, तिथे गेलो, आतमध्ये एंट्री घेतली आणि तिथे पण एक रूल होता की 2-2 जणांनी जायचं. तर आम्ही होतो 3 जण, मम्मी पप्पा आणि. तर मग मम्मीने पहिले मी गेलो आणि मग नंतर लागून आम्ही थोडं बसलं, जरा थोडं बोलणं केलं त्यांच्यासाठी. आता वाटलं 8:27 आणि मम्मीने आपलं स्वयंपाक तर बनवून घेतलेलं आहे. मम्मीला काय रोज सुट्टी, म्हणजे सुट्टीच्या दिवशी सुट्टी नसते, पण आज मम्मीने जास्त लोड घेऊ नको बोललं आणि कमीच स्वयंपाक कर. तर मम्मीने भात बनवायला घेतलेला आहे. डाळ तर होती आमच्या, आहे ना मम्मी? अजून काय? पापड वरण भात आणि पापड. तर वरण भात आणि मम्मी पापड बनवणार आहे खायला मस्त वगैरे. आता वाजलेलं 8:43 आणि अंधार तर पडलेलं आहे आणि खूप भारी बाहेर दिसायला नजारा एकदम बघा. The sun is shining bright like a colorful aurora. आता आपल्या आवडीच्या जागेवर एक मस्तपैकी व्हिडिओ काढूया या नजाऱ्याचा. हवा तर येईल भारी खूप आणि अंधार झाल्यामुळे एकदम भारी दिसते या साईडला पण बघा. The breeze is playing soft through the palm trees loft. Seen it whisper secrets of each land. The sound of the waves lapping on the beach is like a pleasant melody. Soothe my heart's troubles. Windows down with the wind in my hair. I feel so. हवा तर खाऊन झालेल्या. जाऊयात घरात मस्तपैकी थोडं बसतो. मम्मी कुठं राहिला स्वयंपाक कुठून आलं? तळायला लागली स्वतः पापडे. तर मित्रांनो पापडे तळायला लागली. तर आता थोडं अभ्यास करून घेतो ना, प्रोटीन करण्यात. आता मस्तपैकी अभ्यास करायला घेतलेला आहे बघा. प्रश्न उत्तर लिहायला चालू आहेत माझे. तर आता मी अभ्यास करतो, मग आपला ब्लॉग कंटिन्यू करूया. आता वाजले 10:04 आणि माझा अभ्यास झालेला आहे. तर आता वह्या पुस्तकं ठेवतो बॅगेत टाकून. अभ्यास झाला आता मस्त बघी जेवण करतो. पहिले वह्या पुस्तक टाकावं लागतं. आता वाजले 10:07 आणि जेवायचं घेतलेलं आहे. इथं लाल टिकटाची डाळ आणि 2 चपात्या आणि पापड आणि बॉबी. तर आता मी जेवतो, मग आपला ब्लॉग कंटिन्यू करूया. माझं जेवण तर झालेलं आहे. आता व्हिडिओला आपल्या एंड करूया. तर आज खूप फिरलो बाहेर आणि मजा पण आली. आजचा दिवस माझ्यासाठी खूप चांगला होता. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, अजून शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तर थँक्यू फॉर जस्ट वॉचिंग. बाय बाय.